नवीन यूट्यूबर असले तरीही पावभाजीची रेसिपी एकदम परफेक्ट आहे आणि तुम्ही जर अशी पावभाजी बनवली तर नक्की तुमची सुद्धा वाह होईल. तर जशी माझ्या सासूबाईंनी केली तशीच. तर पावभाजी म्हटलं की काय डोक्यात येतं की एकदम पौष्टिक आणि हेल्दी असा हा पदार्थ. आणि हिवाळ्यात बघा किती ताज्या भाजीपाला भेटतात, सगळे भेटतात ज्या पावभाजीला आपल्याला पाहिजे असतात त्यासुद्धा. तर एकदम पौष्टिक आणि फक्त पाव जरा सोडून आपण दुसऱ्या दिवशी कसं पावभाजी उरली की दुसऱ्या दिवशी चपाती बरोबर खातो, किती छान. तर इथे भाजीपाला घेतलेले आहेत, फ्लावर, बटाटा. भाजीपाला म्हणजे कोथिंबीर पण येणार भाजीपाल्यामध्ये. तर इथे फ्लावर, बटाटा, बीट आणि गाजर हे थोडं कमी घेतले. तर हे सगळं आपल्याला कुकरमध्ये लावायचं आहे आणि जे कांदा, टमॅटो आणि शिमला मिरच आहे आणि कोथिंबीर ते आपल्याला परतायचं आहे. म्हणजे ते वाफवून घ्यायचं नाही, त्याच्या मऊ करायचं नाही बारीक, त्याला फोडणी दुसरी द्यायची. तर आणि वाटाणा मी घरातच भिजत घातलेला तो वापरलेला आहे. तुम्ही फ्रोझनसुद्धा वापरू शकता. तर इथे मी फ्लावर पहिल्यांदा चांगला एक उकळी मारून घेणार, हळद आणि मीठ टाकून एक उकळी मारून घेणार. तोपर्यंत आपण इकडे कुकरमध्ये तेल टाकूया. तेलामध्ये बटाटा टाकला की थोडासा परतायचा आणि नंतर बीट आणि गाजर टाकायचं. बीट आणि गाजर झाला की आपला तो फ्लावर आहे तो टाकायचा आणि वाटाणा टाकायचा. म्हणजे ज्या भाज्या शिजू घालायच्या त्या सर्व टाकायच्या. आणि मागं लसूणसुद्धा दाखवलेला, तर त्याची आपल्याला चटणी करायची आहे. आणि कुठलाही न कलर वापरता एकदम लाल कलर कसा येणार हे सांगणार आहे. तर बीटरूटमुळे येणारच, पण थोडा फिक्का येतो. तर त्याच्याऐवजी पुढं अजून कुठली मिरची वापरायची. जर तुमच्याकडं बेडगी मिरची असेल तर ती भिजत घालून त्याची पेस्ट करून ती वापरू शकता. तर इथे मी 1 चमचाभर मीठ आणि 1 चमचा पावभाजी मसाला घातला आहे. त्याच्यामुळे एकदम आतमध्ये भाज्यांच्या मध्ये पावभाजीचा मसाला जातो, त्याच्यामुळे फ्लेवर एकदम छान लागतो. तर इथे जिथपर्यंत भाज्या बुडतील तिथपर्यंत पाणी टाकले आणि ते मी मिरची वाटून घेतली. फक्त मिरची थोडीशी 2 चमचा असेल तेवढीच वाटायची किंवा ह्याच्यापेक्षा कमी वाटू शकता मिरची जर जास्त तिखट असेल तर. आता इथे लसणाची पेस्ट करून घेऊया चांगली, त्याच्यामुळे टेस्ट एकदम आपण बाहेर खातो तसंच येते. तर इथे चांगली अशी पातळ पेस्ट केली आहे. तर थोडासा लसूण महाग असल्यामुळे कमी वापरला, याच्यापेक्षा जास्त वापरू शकता. तर इथे चांगली पेस्ट झाल्यानंतर तिकडे 4 शिट्ट्या झालेल्या आहेत, म्हणजे होई लागलेत, वाफ निघायला लागले. तोपर्यंत आपण इकडे पातेल्यामध्ये तेल टाकले. तर तेल टाकल्यानंतर कांदा टाकायचा आहे. कांदा चांगला ट्रान्सपरंट होऊ द्यायचा आहे. मग नंतरच शिमला मिरची टाकायची आहे आणि शिमला मिरची पण ट्रान्सपरंट झाल्यानंतरच मग टमॅटो टाकायचा आहे. टमॅटो तर लवकरच मऊ होतो, त्याच्यामुळे अगोदर ह्या 2 भाज्या टाकून चांगले वाफवून घ्यायच्या आहेत. ह्या भाज्या कुकरमध्ये घालायच्या नाहीत, कारण याचा ताजेपणा टिकून राहण्यासाठी ह्या फक्त आपण परतून असं नंतर ती बारीक झाली मॅश करून ते भाज्या त्यात टाकणार आहोत. तर इथे चांगल्या 4 शिट्ट्या काढून घेतल्यात मीडियम गॅसवर. तर मॅशरने ते बारीक करून घेणार. चांगलं बारीक करायचं, म्हणजे आबडदोबड थोडंसं झालं तरी बी चालेल. तर इथे ती भाजी पूर्ण टमॅटो गळल्यानंतर म्हणजे मऊ झाल्यानंतरच मग मी त्या भाज्या टाकलेल्या आहेत कुकरमधल्या आणि चांगलं परतायचं आहे. थोडासा बाहेरचा आवाज येत असल्यामुळे माझा आवाज व्यवस्थित येत नसेल तर सॉरी. तर इथे मी जी वाटलेली हिरवी मिरची आहे ती घातली आणि 1 चमचाभर पावभाजी मसाला, नगेच म्हणजे 2 चमचाभर. आणि इथे मी विकत्रीची बेडगी मिरची वापरली आहे बघा, 10 रुपयाचं एक पाकिट भेटतात ते वापरलेलं आहे. आणि हे आणायचं नसेल तर तुम्हाला सांगितलेलंच आहे की तुम्ही बेडगी मिरची घरात असेल, आपण जो तडक्याला वापरतो ते भिजत घालून त्याची पेस्ट करून ती वापरू शकता. मीठ घालायचे, म्हणजे काय काय टाकलं की पावभाजी मसाला, लाल तिखट आणि आपण जे लाल तिखट खातोय घरचं ते टाकायचं, मीठ टाकायचं थोडंसं आणि थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि हलवायचं. चांगलं तेल सुटेपर्यंत थोडंसं चांगलं त्याला शिजवायचं. म्हणजे ज्या भाज्या आहेत कांदा, ढबू मिरच्या आणि टमॅटो ते चांगल्या मऊ होतील. आणि आता मी डबल मॅशर बारीक करणार, त्याच्यामुळे पावभाजी आहे एकदम टेस्टी होणार. आता मी इथे
तेलाऐवजी तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता. इथे बटर नव्हतं थोडं, म्हणजे भाजी करेपर्यंत नंतर आलं बटर. तर कोथिंबीर चांगली टाकली आणि चांगलं 2 मिनिट शिजून घेऊन बंद केला गॅस. तर तवा घेतला आहे, त्याच्यावर आपण पाव भाजूया. पावभाजीसोबत खाण्यासाठी ते पावभाजी जी तयार आहे ती टाकली आणि ते लसणाचं पाणी म्हणजे पेस्ट केले ते थोडीशी टाकली. हां, आणि पावभाजी करताना जी पेस्ट केली आहे लसणाची तीसुद्धा टाकायची. बघितलीच असेल पण मी सांगण्यात राहिले. तर इथे चांगला पाव भाजून घेतला आणि किती छान दिसते बघा. तर इथे पावभाजी आपण वाढवून घेऊया आणि कलर पण एकदम सुरेख आला आहे. कुठलाही आर्टिफिशियल कलर वापरायचा नाही, तो आरोग्यासाठी एकदम हानिकारक असतो. आणि हिवाळ्यात जास्त प्रमाणात भाज्या ज्या सिजनेबल असतात त्याच खा, एकदम छान असतात. बाहेरचा थोडासा आवाज येत असल्यामुळे डिस्टर्ब होते. तर लिंबू चांगला पिळून त्याच्यावर कांदासुद्धा टाकू शकता आणि एकदम मस्त असं खायचं. मला तर व्हेजमध्ये म्हणलं तर पावभाजी खूप आवडते, तसं मी व्हेजिटेरियनच आहे. तर इथे मी बटर टाकून हे बघा किती छान दिसते आणि कुठलाही कलर वापरलेला नाही. अशा प्रकारे नक्की बघा, म्हणजे करा. आणि व्हिडिओ जर नक्की शेवटपर्यंत बघितला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.